नमस्कार. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण देशाच्या प्रती आपली भावना कायमस्वरूपी देशप्रेमी म्हणून व्यक्त केलेली आहे. परंतु या वर्षीपासून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता तिरंगा रॅलीचं जर आपण आयोजन केलं तर आपण खऱ्या अर्थानं तिरंग्याला मानवंदना दिली, देशाला मानवंदना दिली अशा पद्धतीचं वातावरण तयार होईल. आणि हा 14 ऑगस्ट हा दिवस या वर्षीपुरता आपण मर्यादित ठेवूया नको. तर दरवर्षी 14 ऑगस्टला या रत्नागिरीमध्ये सगळे रत्नागिरीकर आपल्या झेंड्याप्रती मानवंदना देतात, देशाप्रती मानवंदना देतात. हा एक नवा संदेश देशभरामध्ये रत्नागिरीकरांच्या माध्यमातून जावा म्हणून मी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना आवाहन करतो की आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम, झेंड्याप्रती असलेलं प्रेम आणि आपल्या देशाची शान म्हणजेच आपला तिरंगा हे सिद्ध करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मारुती मंदिर इथे आपण उपस्थित राहावं. हा कार्यक्रम कुठचा राजकीय कार्यक्रम नाही. या कुठच्या कार्यक्रमामुळं कुणाला तरी मोठं करायचं अशातला भाग नाही. तर दरवर्षी आपण तिरंगा रॅली सुरू करण्याचा संकल्प 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता करतोय. आणि या संकल्पामध्ये सर्व रत्नागिरीकरांनी मला आशीर्वाद द्यावेत. रत्नागिरीकरांचा दिवस म्हणून, रत्नागिरीकरांची तिरंग्याची रॅली म्हणून आपण याच्यामध्ये सामील व्हावं ही एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विनंती करतो. आणि या ऐतिहासिक रॅलीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित व्हा हे आवाहन देखील करतो. आणि हा उपक्रम फक्त ह्या वर्षापुरता मर्यादित नाही. आता दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस सकाळी 10 वाजता आमचे लाखो हजारो रत्नागिरीकर देशाला मानवंदना देण्यासाठी आणि झेंड्याला मानवंदना देण्यासाठी मारुती मंदिरला जमतील ही खात्री बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.